आणि बातमी आहे पुण्यातल्या कार अपघाताबाबतची। विशाल अग्रवालकडे काम करणाऱ्या वाहन चालकानं पोलिसांना दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पोर्शे गाडीमध्ये बिघाड होता तरी सुद्धा ही गाडी विशाल अग्रवालनं आपल्या मुलाला दिली असं चौकशीमध्ये आता उघड झालेलं आहे। याच पोर्शे गाडीचा स्पीड अत्यंत भयानक होता। पोर्शे गाडीतनं या मुलानं 2 व्यक्तींना उडवलं आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला। त्यामुळे बिघाड असलेली पोर्शे गाडी वडिलांनीच आपल्या मुलाला दिली होती ही माहिती तपासातनं समोर आली आहे। विशाल अग्रवालकडे काम करणाऱ्या एका वाहन चालकानं पोलिसांना दिलेल्या जबाबातनं ही बाब आता पुढे आली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई अधिक माहिती आपल्याला देतील। मिकी, जबाबातनं आता कोणत्या महत्त्वाच्या बाबी पुढे आल्यात ज्या केससाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात? नंदा, जर आपण हे बघितलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी जवळपास 6 जणांना यामध्ये अटक केलेली आहे आणि या 6 जणांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी या ठिकाणी मिळालेली आहे आणि इंट्रोगेशनच्या वेळेस वेगवेगळ्या बाबी यामध्ये समोर येत आहेत। अतिशय धक्कादायक माहिती आता यामध्ये समोर आलेली आहे, ते म्हणजे स्वतः ड्रायव्हर या मुलासोबत होता या गाडीमध्ये। तर त्याचं म्हणणं आहे की वडिलांनी गाडीमध्ये बिघाड असताना देखील त्या मुलाला गाडी दिलेली आहे आणि असा जबाब कोर्टाला देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। अर्थात जर आपण ह्यामध्ये बघितलं तर स्वतःचा बचाव करण्यासाठी हा संपूर्ण बनाव केला जातोय असं देखील यामधून चित्र निर्माण होतंय, कारण पोलिसांनी सध्या ती गाडी ताब्यात घेतलेली आहे। अर्थात पोलिसांनी देखील त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे। जर त्याच्यामध्ये बिघाड होता तर वडिलांनी ही गाडी त्या अल्पवयीन मुलाला का दिली आणि त्याचबरोबर त्यांना माहिती होतं की ते पार्टीसाठी चाललेला आहे, तिथं तो दारू पिणार आहे, अशा वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत। मात्र पोलिसांनी थेट सांगितलेलं आहे आम्हाला या गाडीचे वेगवेगळे सध्या टेस्ट घ्यायचे आहेत। खरंच या गाडीमध्ये बिघाड होता का आता अपघात झाल्यानंतर अशा पद्धतीने वेगळं एक नवीन स्टेटमेंट या ड्रायव्हर कडून आलेलं आहे, त्यामुळं ते देखील त्या ठिकाणी तपासून पाहिलं जाणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आता आरटीओ विभाग अर्थात जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून देखील नोटीस बजवायला सुरुवात झालेली आहे। या गाडीचं टेम्पररी फक्त पासिंग या ठिकाणी होतं, त्यामुळं टेम्पररी पासिंग असताना तुम्ही थेट गाडी एवढ्या दिवस रस्त्यावर फिरवली आणि एवढा गंभीर जो हा संपूर्ण ऍक्सिडेंट या ठिकाणी घडलेला आहे तेही अल्पवयीन मुलाकडून। बरोबर, त्यामुळे टेम्पररी पासिंग सुद्धा आता रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे। पण पोलीस चौकशीमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी कार चालकाकडूनच मिळालेली आहे की पोर्शे गाडीमध्ये बिघाड होता तरी सुद्धा विशाल अग्रवालनं ही गाडी आपल्या मुलाला दिलेली होती। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।